आदित्य ठाकरे आहेत त्यांच्याशी बातचीत करूया। तुम्ही इथे जांभोरी इथे आलं, जांभोरीमध्ये जाण्याची खूप विकट परिस्थिती आहे। आपल्याला आठवत असेल आमचं सरकार असताना, महाविकास आघाडीचं सरकार असताना आम्ही इथे जांभोरीत नीटनेटकं करून चांगलं इथे मैदान केलं होतं। त्याच्यात रेन वॉटरचं होतं सिस्टीम, पूर्ण ड्रेनेज होती। गेल्या 2 वर्षात काही पक्षांनी आणि नाव घ्यायचं झालं तर भाजपाने इथे नुसतं राजकारण करायला आणि वनअपमनशिप दाखवायला त्यांनी काही कार्यक्रम केले आणि त्याच्यात ते सगळं डॅमेज झालं। इथे चांगलं फंड वापरला होता, इथे सगळं नीटनेटकं केलं होतं, स्थानिक रहिवासी खुश होते। पण आज आपण पाहत आहे की लगेच पाणी भरतंय आणि ह्याची नुकसान भरपाई भाजप देणार की नाही हे भाजपने उत्तर देणं गरजेचं आहे। जागा वाटप संदर्भात महाविकास आघाडीमध्ये काय फॉर्म्युला ठरेल? फॉर्म्युला अजून ठरेल, आमची बैठका सुरू आहेत आणि हेच आहे की महाराष्ट्र ह्या लुटणारे भाजप जे आहेत त्यांच्या हातातून सोडवायचं आहे। ती बातमी समोर येत आहे की 96 आघात तिन्ही पक्ष लढणार आहे। हे मला तरी कानावर नाही आलं। व्हिडिओ जर्नलिस्ट सर रमेश शर्मा, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।